सो काल जसं सॉरी काल नाही, जसं अगोदरच्या क्लिपमध्ये सांगितल्यासारखं आम्ही गावाला येणार होतो. पहाटे आम्ही अराऊंड 3-3:30 वाजता पॅक करून निघालो. तिथून गेलो बहिणीच्या घरी, जे तिचं सासर आहे तिकडे गेलो, त्यांना तिकडे ड्रॉप केलं आणि तिकडून आता चाललो आहे माझ्या आजोळी. असं पूर्ण यल शेपमध्ये चाललो आहे, म्हणजे वेगळे वेगळे पॉईंट आहेत टोटल. सो सकाळपासून ड्रायव्हिंग करत असल्यामुळे एवढं थकलो आहे बेकार की झोप येते लिटरली. आता तुम्हाला असं डोळे बघूनच कळून जाईल की किती डोळ्यात झोप आहे. सो आता तेच चालू आहे. अजून एक अराऊंड 1-1.5 तासाचा 1.5-2 तासाचा अजून ड्राईव्ह आहे. सो आता ते करावं लागेल, ऑप्शन नाही. सो आता जायचं, जाताना आधेमध्ये थोडं चहाचा वगैरे ब्रेक घेऊया. पण जाताना एक आहे की आता हे माझा जुना रस्ता आहे, म्हणजे माझं जिथं माझं लहानपण वाढलं हे सगळं माझंच गाव आहे. त्याच्यामुळे इथले रस्ते एवढे एकतर सुंदर झाले, स्मूथ, आणि एवढं भारी वातावरण झालं इकडे. तुम्हाला ते नेक्स्ट क्लिपमध्येच दाखवतो. दोन्ही रस्त्याच्या दोन्ही साईडला ग्रीनरी आहे, रस्ता एकदम क्लीन आहे, काही खड्डे वगैरे नाही आहेत, एकदम स्मूथ आहे. ड्राईव्ह करायला पण तेवढीच मज्जा येते. सो मस्त आहे. सो आता आपण निघूया पुढे. कुठे तरी चहा वगैरे घेतलं की तिथं दाखवतो तुम्हाला. आता इकडे उस्मानाबादच्या जवळ आलो ॲक्च्युली. नाही, उस्मानाबाद क्रॉस केलं आहे, सॉरी, धाराशिव क्रॉस केलं आहे. ॲक्च्युली मला सवय झाली आहे धाराशिव बोलायची, पण किती तर महिन्यानंतर आज मी उस्मानाबाद बोललो. आपण धाराशिव आलो आहे आणि आता सध्या सनसेटचा टाईम झाला आहे, वेळ झाला आहे, आणि इथं सध्या सनसेट एवढं सुंदर दिसतंय ना. त्यामुळे तुम्हाला दाखवतो. आणि पवनचक्की पण आहे, त्याच्यामुळे एवढं अजून छान दिसतं. सो ॲक्च्युली काल मला जास्त शूट करायला जमलं नाही. काल जेव्हा आम्ही घरी आलो, त्यांना ड्रॉप करून, म्हणजे बहिणीला वगैरे ड्रॉप करून मी आलो इकडे माझ्या आजोळी, आणि लगेच खूप थकला. लिटरली 700 किलोमीटर ड्राईव्ह झाला असेल माझं वन डेमध्ये. मग आल्यानंतर डायरेक्ट जेवण करून थोडंफार फॅमिलीसोबत गप्पा वगैरे मारलो आणि झोपलो. आणि आज सकाळी उठलो तर लगेच गेलो एका लग्नासाठी, ज्या कामासाठी आलो होतो. आणि त्यानंतर मग तिकडे लग्न म्हणले की डेफिनेटली जमणारच नाही. सो नाही जमलं. मग ते लग्न अराऊंड इथून 160 किलोमीटर होतं, 160 किलोमीटर्स होतं वन वे. जाणं 160, रिटर्न येणं 160, त्याच्यामध्ये पूर्ण दिवस गेला. आणि रिटर्न आलो जस्ट 8 वाजता आलो. परत अचानक आमचा प्लॅन झाला शेतामध्ये मस्त मुक्काम करायचा, स्टे करायचा. मग बघूया म्हणलं, थ्रिलिंग करूया. मग गाडी घेऊन आलो आहे, त्यामुळं गाडीतच झोपणार आहे आज. डेफिनेटली माझे 2 भाऊ आहेत, परत आमचे खाजा मामा पण आहेत, ते सगळं मॅनेज करतात शेतातलं सगळं काम वगैरे ते. त्याच्यामुळे आज इथंच झोपणार आहे. आणि इथे एवढं भारी रात्र झाली आहे ना की पूर्ण आकाश क्लिअर दिसतं आहे, चंद्र एकदम क्लिअर दिसतं आहे. कुठेही लाईटचा एक छोटासा असं बल्ब पण प्रकाश नाही आहे. डेफिनेटली लाईट गेलेली असते शेतामध्ये आणि लाईट नसणारच आहे. पण थोडं पण असं लाईट थोडीसुद्धा नाही आहे. पूर्ण चंद्राचा प्रकाश आणि तुम्हाला दाखवतो. आता इथे तुम्हाला दिसेल का नाही नाही माहिती, पण हा ॲक्च्युली चंद्र आहे. एवढा सुंदर दिसतोय ना. आणि मोबाईलमध्ये तेवढं चांदण्या वगैरे नाही दिसणार, पण एवढं सुंदर दिसतंय. आज पूर्ण रात्र इथं शेतामध्ये मुक्काम करणार आहे. सो तुम्हाला पूर्ण सगळं दाखवतो मस्तपैकी. आता सध्या गाडीत बसलोय, बाहेर जाऊन तुम्हाला परत दाखवतो. चला. सो इथं अंधारामध्ये तुम्हाला किती दिसेल, नाही दिसते तरी बऱ्यापैकी. चंद्र एकदम शांत. आणि इथे आपली गाडी. आता इथे इकडे गाडीच्या बॅक साईडलाच ते झाड वगैरे दिसते ना, तिथेच आमचं हे आहे,
आपण कोठा म्हणतो, आणि तिथे झोपायची पण सोय आहे. तिकडे अंधारामध्ये नाही दिसत, पण एवढं सुंदर. सगळं टाकू तुमचं जास्त टाकत लाल तिखट काळेश्वर आहे की ते कडक भाकरी काय आणायचं होतं ते आणलास का? हा